पुणे गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूलच्या +2 बायोलॉजी क्लासमध्ये दुपारच्या झोपेचा आळस एक पातळ ब्लँकेटसारखा मुलांना झाकून टाकला होता. बाहेर जुलै महिन्यातील सरीसरी पाऊस जमिनीला थंड करत होता, पण क्लासमध्ये फिजिक्समधील इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स हा धडा अनेकांच्या डोक्यात आग ओतल्यासारखा होता. पॉवर सरांच्या टक्कल पडलेल्या कपाळावर घामाच्या थेंब फुटल्या होत्या. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ डायपोल ॲट एन इक्वेटोरियल पॉइंट? क्लासमध्ये कब्रस्तानासारखी शांतता. हुशार मुलेही डोकी उचलली नाहीत. कोणालाही उत्तर माहीत नव्हते. पॉवर सरांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. तेव्हाच क्लासच्या सर्वांत मागच्या खिडकीजवळच्या बेंचवरून एक आवाज आला. सर, मी प्रयत्न करतो. सर्व डोके त्या दिशेने वळले. ते संजय होते. फाटलेला शर्ट आणि जुनी सायकल त्याला अदृश्य करत होती, पण त्याच्या डोळ्यांतील चमक मात्र कधीच मंदावली नव्हती. संजय उभा राहिला. त्याच्या आवाजात भीती नव्हती. त्याने ते मोठे डेरिव्हेशन पाण्यासारखे वाहते शब्दांत स्पष्ट करून सांगायला सुरुवात केली. आजूबाजूचे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. पॉवर सरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पुढच्या रांगेत मीरा त्या आवाजाकडे कान देऊन ऐकत होती. इतक्या अभावातही एखाद्याला इतके चमकण्याची क्षमता कशी असू शकते असं तिला आश्चर्य वाटले. क्लास सुटल्यावर मीरा संजयकडे चालत गेली. हे पाहून तिचा चुलत भाऊ राहुल रागाने ओरडला. त्या फाटलेल्या शर्टवाल्याशी तुला काय इतके बोलायचे? संजयचा चेहरा पांढरा पडला. तो वळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण मीराचा आवाज त्याला थांबवला. राहुल हे क्लासबद्दल आहे. संजय माझा सहपाठी आहे. राहुल तुच्छतेने म्हणाला. हा आमच्या स्टेटसला शोभतो का? संजयच्या डोळ्यात दुखापतीची ठिणगी चमकली आणि विझली. तो काहीही न बोलता वेगाने निघून गेला. मीरा रागाने म्हणाली, माझ्या गोष्टीत हस्तक्षेप करू नकोस राहुल. लोकांची किंमत त्यांच्या खिशाच्या जाडीने नव्हे मेंदूतल्या ज्ञानाने ठरवली जाते. तेवढे बोलून ती त्याला ओलांडून गेली. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जाणाऱ्या रस्त्यात जुन्या आंब्याच्या झाडाखाली संजय उभा होता, कारण त्याची सायकल पंक्चर झाली होती. मीरा त्या रस्त्याने येत असताना त्याला पाहिले. काय झाले संजय? सायकल पंक्चर झाली, त्याने उदास हसून सांगितले. तिची कार तेथे आल्यावर तिला एक कल्पना सुचली. संजय, ही सायकल इथेच ठेव. मी तुला घरी सोडते. अरे वा, ते नको मीरा. त्याच्या आत्मसन्मानाने विरोध केला. हे एक मदत नाही का संजय? आज तू पॉवर सरांना मदत केलीस तशी. तिच्या हास्यापुढे त्याचा विरोध वितळला. तो कारमध्ये बसला. देशमुख जीच्या घरासमोर कार थांबल्यावर राहुल रागाने दात ओठ खात उभा होता. त्या रात्री मीरा तिच्या अभ्यास खोलीत द पॉवर ऑफ ड्रीम्स हे भाषण तयार करत होती. तिच्या मनात संजयचा चेहरा आला. दारिद्र्याच्या जळजळीत रस्त्यांतून फक्त स्वप्ने घट्ट धरून ठेवणारे त्याचे जीवन त्या विषयाचे सर्वांत मोठे उदाहरण होते. तिने पेन उचलले आणि लिहिले, ड्रीम्स आर नेव्हर दोज इन स्लीप, दे आर दोज दॅट डोंट लेट यू स्लीप. शाळेच्या वार्षिकोत्सवात मीरा पॉवर ऑफ ड्रीम्स या विषयावर बोलली. माईकसमोर उभी राहिल्यावर तिचे डोळे प्रेक्षकांतील संजयवर स्थिर झाले. दारिद्र्य किंवा परिस्थिती नव्हे, आपल्या स्वप्नांना सीमा घालणारी आपल्या आतली आग आहे, असे ती बोलली. तिचे शब्द त्याच्याबद्दल आहेत असे संजयला वाटले. भाषण संपल्यावर राहुल त्याची थट्टा केली. तुझ्यासारख्यांच्या स्वप्नांची किंमत तुझ्या फाटलेल्या शर्ट इतकीच असेल. संजय काहीही न बोलता निघून गेला. त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला मंदिराच्या मैदानात संजयने मीराला पाहिले. तिने त्याला एक गोड जेलबी विकत घेतली. परीक्षा पास झालास तर मला वडापाव हवा विसरू नकोस, ती हसून म्हणाली. पण मीराच्या घरी आर्थिक संकट सुरू झाले. वडिलांचा व्यवसाय कोलमडला. एका दिवशी रात्री फोनवर त्यांचा उद्रेक मीरा ऐकली. दुसऱ्या दिवशी शेताचा भाग विकला गेला असे तिला कळले. +2 परीक्षा संपल्यावर संजय आणि मीरा एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्या सुट्टीत संजयने एंट्रन्स परीक्षेसाठी कठोर परिश्रम केले. मीराचा चेहरा आणि वडापावचे वचन त्याला ऊर्जा देत होते. शेवटी निकाल आले. संजय +2 परीक्षेत शाळेत पहिला आला. महाराष्ट्र इंजिनिअरिंग एंट्रन्समध्ये उच्च रँक मिळवला. तो लाडू विकत घेऊन मीराच्या घरासमोर पोहोचला. पण ते मोठे गेट बंद होते. शेजारीण म्हणाली की ती कर्जात बुडून गाव सोडून गेली. संजयच्या हातातील लाडूची बॉक्स खाली पडली. तिने एक शब्दही न सांगता जाण्याचे स्मरून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मुंबई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संजयच्या हॉस्टेल जीवन चाचणी होते. दारिद्र्य त्याला सतावत होते. पैशानभावी त्रस्त असलेले त्याचे एकटे जीवन इलेक्ट्रिकल विभागातील प्रोफेसर जाधवांच्या नजरेत आले. त्यांनी त्याला गरम वडा आणि पाव दिले. जीवन हे एका हिशोबासारखे आहे संजय. योग्य फॉर्म्युला वापरला की कितीही मोठी समस्या सोडवता येते, असे ते म्हणाले. तेव्हापासून प्रोफेसर जाधव त्याचे मार्गदर्शक झाले. तो ट्युशन घेऊन आणि हॉटेलात भांडी धुवून पैसे कमावत होता. प्रत्येक रुपया मोजताना त्याच्या मनात मीराचा चेहरा येत असे. दरम्यान मीरा आणि तिचे कुटुंब मुंबई शहरातील एका भाड्याच्या घरात राहू लागले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिला डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडावे लागले. कुटुंबाची जबाबदारी तिने उचलली.
अनेक नोकऱ्या केल्यानंतर अधिक कमाई मिळेल हे कळल्यावर ती मुंबईच्या दादरला ट्रेनने गेली. मोठ्या फ्लॅट्समध्ये क्लिनिंगची काम करणारी. प्रत्येक दिवशी ती आकाशाकडे पाहून विचारत असे, माझा संजय कुठे असेल? 4 वर्षांनंतर पहिल्या रँकने संजय विद्यापीठातून बाहेर पडला. मुंबईत नोकरी मिळाली. विक्रम म्हणून सामील होऊन त्याने NA टेक सोल्युशन्स ही कंपनी सुरू केली. संजय देसाई हे नाव व्यवसाय जगात आदराने उच्चारले जाऊ लागले. पण त्याच्या मनात मीराच्या आठवणी वेदना म्हणून राहिल्या. मुंबई शहरातील सर्वांत मोठ्या फ्लॅट्सपैकी एकात एक पेंटहाऊस त्याने खरेदी केले. तेथील काचेची भिंत साफ करणाऱ्या कामगारिणीला त्याने पाहिले. चेहरा मास्कने झाकलेला असला तरी तिचे डोळे वर्षांपूर्वी पाहिलेले तेच डोळे होते. मीरा, त्याचा आवाज कापला. ती धक्का बसून वळली. त्याला ओळखताच भीतीने ती धावत निघून गेली. संजयने तिचा शोध घेऊन क्लिनिंग एजन्सीत गेला तरी ती नोकरी सोडून गेली होती. संजयच्या यशात हेवा करणाऱ्या राहुलने संजयची कमजोरी ओळखून मीराला शोधले. माझे जीवन नष्ट करण्यासाठी आलास का? ती म्हणाली. तुझे उदारपण आणि दया मला नको, असे सांगून तिने दरवाजा त्याच्या तोंडावर बंद केला. त्या बंद दरवाजासमोर संजय असहाय उभा राहिला. त्याने तिला त्रास न देता एका संरक्षक देवदूतासारखे निरीक्षण केले. मीराच्या धाकट्या बहिणी प्रियाला NA फाउंडेशनद्वारे शिष्यवृत्ती मिळाली. प्रिया मीराला म्हणाली, या हट्टामुळे आपण कुठे पोहोचणार? मीराचे हृदय तुटले. राहुलने त्यांच्या कॅटरिंग ऑर्डर्स रोखल्या. शेवटी भाडे थकबाकीच्या नावाने त्यांना घरातून काढले. असहाय म्हणून रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांना पाहण्यासाठी संजय आला. त्याने घरमालकाला सांगितले की ते घर मी विकत घेतो आणि ते येथेच राहतील. मीराला विरोध करण्यासाठी शब्द नव्हते. तिचा आत्मसन्मान तुटला. पण त्या डोळ्यात तिने पाहिले ते दया नव्हे, प्रेम होते. संजयने विकत घेतलेल्या त्या घरात मीरा आणि कुटुंब राहू लागले. ते संजयने दिलेल्या पाणी आणि खतामुळे आहे ही कल्पना तिला सतावत होती. दिवस सरले. मुंबईतील सर्वांत मोठ्या हॉटेलात संजयला युवा उद्योजकासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व्यासपीठावरून तो म्हणाला, माझ्या यशाचे एकच कारण आहे, ते मीरा आहे. तिने दिलेले 250 रुपये ते मदत नव्हते, माझ्या क्षमतेवरचा तिचा विश्वास होता. आज कोट्यवधींच्या मालमत्तेच्या या NA ग्रुपची खरी मालकीण ती आहे. हे भाषण लाईव्ह पाहणाऱ्या मीराच्या डोळ्यात अश्रू स्क्रीनवर टपकले. तो तिला जगासमोर राणी म्हणून स्थापित करत होता. रात्री तो तिच्यासमोर आला. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. ते दयेमुळे नाही, माझ्या या यशाचे कारण तू आहेस, असे म्हणाला. एक दिवसाचा वडापाव नवे संपूर्ण जीवन प्रेमाने भरलेली एक मोठी जेवण आहे जी मी तुला देऊ इच्छितो. त्याच्या प्रेमापुढे तिचा सर्व हट्ट वितळला. यावेळी तिचे डोळे आनंदाने भरले. 2 वर्षांनंतर मिराज किचन मुंबईतील उत्तम कॅटरिंग चेन म्हणून वाढली. ती आज स्वतःच्या पायावर उभी असलेली उद्योजिका आहे. NA ग्रुपच्या नव्या ऑफिसच्या उद्घाटन सोहळ्यात संजय बोलत असताना प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत हसतमुख मीरा बसली होती. त्यांचे डोळे एकमेकांशी बोलत होते. पुढच्या सुट्टीत ते पुण्याकडे गेले. गंगा नदीच्या काठावर संजयने तिचे हात धरले. सर्व आठवण आहे. माझ्या मनातील प्रकाश तू होतीस संजय, ती म्हणाली. त्यांचे प्रेम गंगा नदीसारखे शांतपणे वाहत राहिले.